तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आहोत पुसद शहरातील PN कॉलेज येथे, फुलसिंग नाईक कॉलेज येथे। आणि आज ब्लॉगची सुरुवात इथून करण्याचं एकमेव कारण असं की आज आपण आलेलो आहोत, जसं की तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असणार, तर आज आपण आहे ना अंकुर दादा यांच्यासोबत ब्लॉग बनवणार आहोत। अंकुर दादा वाडवे, ज्यांचं शिक्षण PN कॉलेजमध्ये झालं, पुसदमध्ये PN कॉलेजमध्ये झालं। आणि अंकुर दादा हे इथून शिक्षण घेतल्यानंतर अंकुर दादा हे चला हवा येऊ द्या या शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले। आणि त्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला हसवायचं काम केलं। आणि ते आपल्या पुसद तालुक्यातले आहेत, ही खरी तर अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि पुसद तालुक्यातील लोकांना, पुसद तालुक्यातील युवा कलाकारांना जे पुढे चालून कला क्षेत्रात जाऊ इच्छितात, तर त्यांच्यासाठी खरंच तर ते प्रेरणा आहेत, एक आदर्श आहेत। तर आज त्यांच्यासोबत आपण हा ब्लॉग शूट करणार आहोत आणि त्यांच्या गावी सुद्धा जाणार आहोत। ते कुठल्या गावचे आहेत, त्यांच्या शाळेत सुद्धा जाणार आहोत। तर सगळा ब्लॉग तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे। आणि अंकुर दादाचा हा प्रवास कसा होता, काय होता, या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत। तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, ठीक आहे? चला। तर मित्रांनो, आता आपण आहोत अंकुर दादा सोबत आणि सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये। आणि आशा करतो की तुम्ही आमचे ब्लॉग्स पाहत असणार म्हणून। नक्की बघतो मी, कारण पुसदच्या छोट्या छोट्या घटना, छोट्या छोट्या हालचाली, आता मी मुंबईला असतो पण मिळणार कशा ना? नाही, बरोबर। तुझं चॅनल जे आहे ते पुसदच्या बऱ्याच गोष्टी रिव्हील करतं, काही गोष्टी ज्या पाहण्यात नाही लोकांच्या, त्या आपण गोष्टी बाहेर काढतो, त्याच्यामुळे ते बघायला मला खूप फार बरं वाटतं आणि मी फॉलो पण करतो। हो ना, धन्यवाद त्याबद्दल। आणि आता इथे जो आहे, आम्ही डहाणूकर हॉलच्या बाहेर बसलेलो आहोत PN कॉलेजमध्ये। त्यामागचं कारण असं आहे की दादांची सुरुवात जी आहे की म्हणजे नाटक म्हणा किंवा एखादी कलाकृती त्यांची जी सादर करण्याची सुरुवात जी आहे ती या हॉलपासून झाली, या कॉलेजमधून। त्याचा किस्सा एक मस्त काय झालं होतं, मी ना कॉलेजला ऍडमिशन घेतलं 2007 मध्ये, पण मी कॉलेजला यायचो ना कधीच, कारण मला भीती वाटायची। तर मग भोवरे सर आहेत, भोवरे सर, विलास भोवरे सर नाटक करत होते, एक एकांकिका, तर त्याच्यात माझी कास्टिंग होती। तर त्यांनी फोन केला बाबांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या पोराला बाबा कॉलेजमध्ये पाठवा। तर बाबाला पण माहित नव्हतं काय ते, मग त्यांनी सांगितलं की काय बाबा जा कॉलेजला जा, भोवरे सर म्हणून त्यांना फोन केला होता त्यांनी, मी तुला भेटायला बोलवलं। तर मग मी गेलो आतमध्ये ऑफिसच्या, तिथं फिरत होतो, भोवरे सर कोण मला माहित नव्हतं, कारण पाहिलंच नाही कधी। मग एक व्यक्ती उभी दिसली मिशावाली, त्यांना जाऊन विचारलं, म्हटलं सर भोवरे सर कुठं आहे? तर त्यांनी खांद्यावर हात टाकला आणि चालत 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 तिथपर्यंत आणलं। तर हॉलच्या समोर मीच आहे भोवरे सर म्हणे, आणि सकाळ करंडकसाठी मी एकांकिका करताय, त्याच्यात तुझी कॅरेक्टर आहे, तू करशील का? तर सर म्हटलं मी कधी तर केलं नाही, म्हटलं त्याचं टेन्शन कशाला घेताय, म्हणजे मी शिकवतो म्हणे। नंतर जो या हॉलच्या आतमध्ये गेलो तर 3 वर्ष मी एकांकिका, कल्चरल ऍक्टिव्हिटीज आणि या सगळ्यांमध्ये व्यस्त झालो। BA ला जेव्हा होते तेव्हा, ग्रॅज्युएशनला। तर दादांची सुरुवात इथून झाली आणि त्यामुळे ब्लॉगची सुरुवात पण दादाची इच्छा होती की PN कॉलेज पासूनच करायची आपण। तर आता इथून आपण जाणार आहोत दादांच्या गावी, जिथे खरी तर म्हणजे जे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतो ना आपण, तर बेसिक जिथे होतं तिथून आपण सुरुवात करणार आहोत। दादांच्या शाळेत सुद्धा आपण तिथे जाणार आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गप्पा गोष्टी आपण दादासोबत करणार आहोत। पण शहरातले ग्रामीण भागातून, एका दुर्गम भागातून असं मुंबईला जाऊन एवढं नावलौकिक असं शो तुमचं चला हवा येऊ द्या, तिथपर्यंत दादा पोहोचले आणि सगळ्यांना प्रेरणा आहे, दादा एक आदर्श आहेत। तर या त्यांचा प्रवास कसा होता, काय होता, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ आणि सध्या परिस्थिती काय आहे, ते कुठे राहतात, काय, आणि जुन्या आठवणी ज्या आहेत सगळ्या आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत। तर ब्लॉग कंटिन्यू पहा। ठीक, चला। आणि आता आपण चाललेलो आहोत पांडुर्णा या गावी। आणि दादा ड्रायव्हिंग करतात हे मला खूप आश्चर्य वाटलं खरं तर।
त्यामुळे मी सेफ्टी जरा सीट बेल्ट वगैरे बेल्ट पहिलं लावलं पाहिजे सीट बेल्ट लावलं पाहिजे. आणि पण दादा तुम्ही आता हे ड्रायव्हिंग जेव्हा शिकले तेव्हा तुम्हाला असं त्रास वगैरे काय किंवा हे लायसन्स वगैरे मिळालं की काय? हो लायसन्स मिळालंय की त्यात काही अडचण नाही. काय लायसन्सची जी हे आहे ती गोष्ट अशी आहे की तुम्हाला गाडी चालवता येते का नाही ते तेवढंच पाहतात. सो ते पाहिलं आणि लायसन्स मिळालं मला. मुंबई मग अशी ते शूट करत होते म्हटलं बढिया सर मुंबई से मीरा रोड. अरे करुणा बिंदास आगे तो नहीं, हम मुंबई को आगे तो कर मेरा फोन जरूर. कुठे चालले का? हो शेतातून येतो. हो या बाकी सगळं मस्त आहे. बरं वा पोर तिकडे आहे तर आपलं चाललंय मजा आपलं चालवायचं जाय तिकडे. काय पेरलं का नव्हता? आता गहू पेरला. हो सोबत का हे मा तू यायली का पुसतलं? कसं येत मला चांगला हे बघा सोडून येत नाही. आजी आहेत का या तुमच्या? हा अच्छा. आजी लक्षात नाही काय नाही बाबा. असा शेळ्या खेळतात खेळत उघडच झालं. अच्छा. बसा माय नाही चाललो आम्ही. बसा आम्ही तिकडे जाऊ घराकडे जाऊ देतो. तिकडे घरी कोण आहे? घरी कोणीच नाही. अरे देवा घरी कोणीच नाही. हो का? हो हाले येणार का? हो मला आता हाले तर नेल त्याच्यामुळे कोणीच नाही. मग लहानी पोरगी असेल तर काढणं घरी एवढ्या. विजय कुठे गेला? विजय तिकडेच असेल. तिकडे दोघ आहे तिकडेच आता. फोन कोणला? हो माझा मी येतो जराशी मग तिकडे. त्याच्या येतेच म्हणला तर हे कसं काय करू आता याच्या ना आता यायला दोघा भावाला आल्यावर मला घरी कोणी आहे का? नाही बरोबर. मग यायला टाकी भरून ठेवा राहतो. 2 वघारी आणि 1 मसड आहे. मग आता ते बी नेते सोयाबीन. कोणतं सोयाबीन काढणं चालू वाटते? हो झालं आता आजच्यानं होतं ना. मग आजच्यानं घरी आणून तुलं बाबा टाकी भरून ठेवा मी खाया टाकतो. येळ तुमचा तिकडे राहू द्या. हा संध्याकाळी या. हे तर असं व्हायला ना. आता मी जाऊ तर मोह काय काम आहे ते आता. हा घरी जाऊन येतो मग. जा. हा चुलत काका ही माझी चुलत आजी म्हणजे माझ्या बाबाची चुलती सख्खी चुलती. अच्छा. हा बाकी आता तसं कोण राहत नाही. घर आहे इथं आपलं जुनं घर आहे तर ते दोन्ही काकांना देऊन टाकलं बाबांना. शेती आहे जागा आहे इकडच. मग हे तिकडले येतात पुसतचे सोबती येत. लहान आव्हाने दिसलं मला. नाही गावात सगळे ओळखतात तुम्हाला पण. गावात येणं जाणं कंटिन्यू सुरू असतं. हो गाव आहे गावात. नाही मग पाहिलंच ना त्यांना राग आला तुम्ही बोलले. मला लक्षच नाही. इकडे बापू बोलले ना तिकडेच गेलो मी. खुशाल आहे का? हो मस्त पुसतलं येतं. हो इकडे आणायचं. येतो मी 1-2 दिवसांनी येतो. हो नक्की. गावातले सगळे लोक खुश होतात तुम्ही आले की ना. तुम्ही कोणत्या शाळेत आहात?
दादा ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत आहात की का? बेलोऱ्याला? बेलोऱ्याला आहात तुम्ही? तुम्हाला शिक्षक लोक सांगत असतील ना हे इकडले असे किस्से चालतात की नाही शाळेत? हो ना, म्हणून ते तुम्हाला पाहत आहेत. जुनं घर कुठे फिरायली? घरी कोण कोण आहे? काकू पण गेले? शेतात गेले असणार सगळे. तर आता आलोत आपण दादांच्या घरी आणि हे जुनं घर आहे म्हणतात दादांचं. जुनं म्हणजे इकडे आधी तुम्ही राहायचे ना? राहायला इथे लहानपणी इकडेच राहत म्हणजे शनिवार रविवार सुट्ट्या. अच्छा. जत्रा बित्रा असली इकडे जत्रा फेमस आहे आमच्या गावातली. हा आता बांधकाम चालू आहे. काका इथं मोठा. आधी कसं होतं घर? आधी मातीचं होतं, तसं एकच होतं पूर्ण एक. आणि हे अंगण होतं सगळं. अच्छा, म्हणजे बालपण तुमचं इथेच गेलं ना सगळं. आणि दादांनी आम्हाला येताना एक विहीर पण दाखवली, तिथून पाणी गावाकडे पांढरुण्यातली. बेलोऱ्यातली. बरोबर, तिथून पाणी बेलोऱ्याहून इतके पाणी आणायचं. बेलोऱ्यात बेलोऱ्यातच राहायचो, पण कसं मी सुट्टीचे दिवस असले किंवा मग जत्रा असली इकडे यायचे असं. आणि गावात आजी आजोबा इकडेच असायचे ना. अच्छा, आजी आजोबा इथेच राहायचे आधीपासून. आणि तुमचे भावंड वगैरे म्हणजे सगळे तुम्ही प्रॉपर हे बहिणी आमच्या? हो ना, सगळी आता ते इथेच असतात. त्यांचं शिक्षण वगैरे. आणि शेती वगैरे आता कोण करतं मग इकडचे? काका करतात काही, काही आम्ही करतो माळावरची. अच्छा, तिकडची तुम्ही करता. असं शेतात वगैरे जाणं वगैरे तर बंद झालं? मी 11-12 वर्ष झाली गेलोच नाही. मी आता काल जायचं होतं, तयारी केली, सगळं झालं, नेमकं काहीतरी वेळेवर काम निघालं, कॅन्सल झालं. अच्छा, नाही शेतात गेलो असतो आपण, पण मध्ये आहे वाटतं ना? नाही, खूप मध्ये आहे, म्हणजे इथून 5 किलोमीटर पैदल चालत जावं लागेल. अच्छा, नाही ते फार लांब आहे आणि गाडी पण जाणार नाही त्याच्यामुळे. पण आपण आहे ना गावातील दादांच्या ज्या आठवणी आहेत, म्हणजे एक पूल आहे ना आपला इकडचा, आणि या गावचं वैशिष्ट्य असं आहे की गावाची हे म्हणजे विदर्भाची बॉर्डर आहे, विदर्भाचं बॉर्डर आहे हे गाव. हे शेवटचं गाव आहे विदर्भातलं आणि याच्या नदीच्या पलीकडे दाखवू शकतो मी मराठवाडा. अच्छा, ठीक आहे ना, इथूनच बॉर्डर दिसते. घरातलं शेवटचं घर आहे, शेवटचं घर आहे, हे बॉर्डर आहे विदर्भाची. इथून म्हणजे इथूनच दिसते बॉर्डर ना. अच्छा, हे बघा इथून आहे ना बॉर्डर आहे. ते पूल दिसतोय. अच्छा, हा तो वाला पूल ना. तो पूल तिकडे गेला, तिकडे पातोंडा गाव आहे. ते तिकडे पुढे पूल आहे तो, तिथून आहे ना पातोंडा, त्याच्या पलीकडे पातोंडा. पातोंडा हे येते हिंगोली जिल्ह्यात. ते मराठवाड्यात गेलं. इथून 1.5 किलोमीटर असं जास्तीत जास्त गाव. ते 1.5 पण नाही. हो, म्हणजे पुलाच्या पलीकडेच असं. पुलाच्या पलीकडे मराठवाडा. बरोबर. आणि हा विदर्भ. पहिले इथे ना हे शेत आहे ना. अच्छा, या शेतात आमच्या जत्रेच्या वेळेस व्हिडिओ लागायचे. बरोबर, तसे टाइप मध्ये. आमच्या घरातून लाईट असायची, दिवसभर त्याच्यातच पडून असायचं. अच्छा, म्हणजे तिथूनच तुम्हाला ते आवडते तेव्हा? हो, नाही तसंच असतं ना. मुद्दामून कुठे नेत नाहीत, लग्नाला कार्याला कुठंच. तशीच गोष्ट झाली. वय झाली म्हणा फक्त. वय झाली की मला टाकूनच द्या. वय झाली एवढ्या झाकणा आलं ना, हे लावलं असतं कुलप नसतो. घरकुल देणार होता आम्ही. त्या आजींचं म्हणणं आहे की घरकुल द्यायला आलेत की कोण, हो की नाही? घरकुल मिळालं नाही का तुम्हाला? अच्छा. नाही, अंकुर दादांच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आमच्या आमदार साहेबांना आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर यांना घरकुल देण्यात यावं. पहा कसे वाट पाहतात आणि घर पण असे आहेत. म्हणजे एका कलाकाराचे जे महाराष्ट्राला हसवण्याचं काम करतात आणि महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेले आहेत, त्यांचे सुख दुःख म्हणजे जे संध्याकाळचं स्ट्रेस असतं ते पूर्ण ते हिरावून घेतात हसवून. तर त्यांना त्यांच्या गावात अशी परिस्थिती नको असायला. नाही, मिळेल तुम्हाला. आता हे व्हिडिओ जाणार सगळीकडे. हो, जाऊ का मग तिकडं? येतो मग या तिकडून. नाही, मी तिकडून तसंच जाणार. नको बापू, चहा पिऊन वाचरा. चहा पिऊन जात मग बाबा. बरं, ठीक आहे. चांगली आहे का? हात पाय दुखतात. आता वय झालं ते तर दुखणारच आहे. सावरगाव
मी आलो होतो ना. हो पाहिलं बाई हो मी बोलायला येऊ लागलो तुला. भेटले हो पुढेच गेलते. हो चालते हो बरं येतो. याचा हेल्मेट हेल्मेट घालून फिरायला. कलाकार आहेत सगळे या गावात. आता भाऊच कलाकार. भाऊच कलाकार आहे आता ते बाकी सगळे कलाकारच होणार. चालेल चालते येतो. टाळ झोपलं माणसाळले देते चांगलं. सगळं मातीचे घर होते. दोन धारा दिसतात ना इकडून जाताना आणि येताना पण असं. ते पाणी भरल्यावर मला वाटतं पात्र अजून भरलं नाही ना बरोबर. आणि एकदम सुंदर असं दृश्य आहे. आणि तिकडेच मंदिर पण आहे. मंदिर तिथं. त्या मंदिरावर पण जाऊ आपण वाटल्यास तर. ते गाव दिसतं ना ते गाव. हा हा हो तेच आहे का? ते मराठवाडा आहे. मराठवाडा आहे ते गाव. म्हणजे इथं आता आपण विदर्भात आहोत. थोडा पलीकडे गेलो की मराठवाडा. 4 पावलं ती गाडी मराठवाड्यात आहे. पण आम्हाला अभिमान आहे की दादा आहे ना विदर्भातले आहेत म्हणजे आपल्या पुसद तालुक्यातले आहेत असं. त्याच्यामुळे म्हणजे कसं एवढे मोठे कलाकार आपल्या पुसद तालुक्यात आहे तर एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आणि एवढ्या ग्रामीण भागातून जेव्हा तुम्ही गेले सुरुवातीला तर तुम्हाला आता जसं की आपण बोललो की ग्रामीण भागातली आता इथले मराठवाड्याची भाषा पण टच आहे आणि त्यानंतर आपली बोली भाषा पुसद शहरातली थोडा आणखी चेंज होते. ते म्हणतो ना आपण जसं जसं पुढे जातो तशी भाषा तर भाषा चेंज होत जाते. तर मग तुम्हाला आता जेव्हा तुम्ही याच्यात गेले अभिनय क्षेत्रात तर तेव्हा अडचणी गेल्यात की काय भाषेच्या? सुरुवातीला गेल्यात कारण मी MA मराठी अमरावतीला शिकलो. अच्छा. सो परत तिथे मला अमरावतीची जी वराडी आपली प्युअर वराडी तिचा जास्त हे झाला कारण पथनाट्य नाटक मी त्याच्यातच करायचो. मुंबईला गेल्यानंतर सुरुवातीला झाला पण काय झाला मी जेव्हा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला शिकत होतो ना तर तिथं जास्तीत जास्त हिंदी किंवा इंग्रजी याच भाषेत शिकवायचे किंवा नाटकं व्हायचे. त्याच्यामुळे मराठीतला तेवढा प्रॉब्लेम नाही गेला. मराठीचा प्रॉब्लेम नाही गेला. पण जेव्हा मग मी मराठीत काम करायला लागलो तेव्हा सुरुवातीला गेला पण नंतर आपल्या विदर्भाचे आयकॉन भारत गणेशपुरी यांच्या संगतीत राहून एक कॉन्फिडन्स आला की आपलं जर काम चांगलं असलं आपलं जर काम वाजलं तर भाषेकडे लोक तेवढं लक्ष देत नाही. बरोबर म्हणजे आपलं काम खूप महत्वाचं आहे पण भाषा त्याबरोबर तेवढीच महत्वाची आहे असं म्हणता येईल. नाही बरोबर कारण या क्षेत्रात काम करतो तर आपल्याला सगळी भाषा आलीच पाहिजे. प्रमाण मराठी पण आली पाहिजे तुमची बोली भाषा पण आली पाहिजे आणि इतर भाषेतले जर स्क्रिप्ट आल्या तर ती भाषेवर त्या भाषेवर पण प्रभुत्व आलं पाहिजे. म्हणजे मी मराठी व्यतिरिक्त कोकणी नाटकात काम केले मालवणी नाटकात काम केलं त्याच्यानंतर काही कन्नडी नाटकं केलेत काही बाहेरचे पण नाटकं केलेत. सो ते कसं त्या भाषेची ते लकब तरी किमान आली पाहिजे. हो बरोबर. आणि त्याच्यात म्हणजे काय होतं ना की आपल्या आता या परिसरातून जेव्हा पुसद शहरातून किंवा ग्रामीण भागातून मुलं जेव्हा बाहेरगावी शिकायला सुद्धा जातात जसं पुणे मुंबई मेट्रो सिटीज मध्ये जातात तेव्हा भाषेचा कुठेतरी त्यांना अडथळा निर्माण होतो असं कारण तिकडे प्रमाण भाषा वापरली जाते आणि एकदम प्रॉपर उच्चार वगैरे सगळे ते हे करत. आपल्या इकडे कसं आता जसं आपण ऐकलं मी इकडे गेलती तिकडे गेलतो असं आपल्याकडे बाया पण गेलतो असं ते काही हे वापरत नाहीत. तर तसं वापरतात तर ते थोडा कुठेतरी मोरल डाऊन होतं जेव्हा बाहेर शिकायला जातात मुलं. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही व्यक्त होत असाल तर स्वतःच्या भाषेत व्हा कारण काय असते आपल्या भाषेतले आपण ग्रामर पाहत नाही. आपण बरोबर आपले विचार व्यवस्थित पोहोचवून देतो. सो आपण जेव्हा किंवा तुम्हाला पेपर लिहिताना तुम्हाला प्रमाणेच भाषा वापरायला लागेल. इव्हन तुम्ही प्रेझेंटेशन करत असाल कुठे तर तिथे पण तिथे तुम्हाला जर कॉन्फिडन्स येत नसेल की आपली भाषा मला तेवढी शुद्ध नाही तर मग आत्ता असं नका करू की मी शुद्धच बोललो पाहिजे. तुमचं ज्या भाषेवर प्रभुत्व आहे त्या भाषेत कारण ते कसं आहे ना प्रत्येक भाषेला एक वेगळा स्टेज असतो. आपण शाळेत भाषणाच्या स्टेजवर पॉलिटिकल स्टेजवर वेगवेगळ्या भाषा वापरल्या जातात. पॉलिटिकल लँग्वेज वेगळी झाली आणि अभिनय क्षेत्रातली लँग्वेज सुद्धा वेगळी झाली. जी भूमिका आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे बरं सगळ्यात जास्त अवघड कुठे गेलं तुम्हाला असं बोलताना म्हणजे एखादी कोणती भूमिका अशी की ज्यामध्ये तुम्हाला अवघड गेलं? आता मी एक हिंदी वेबसिरीज केली. अच्छा. तर त्याच्यात मी ग्वालियरची भाषा शिकलो. काय म्हणता का लाड करते ते. अच्छा अच्छा. तुम्ही असं कधी गेले शेळी वगैरे चारायला?
लहानपणी केले काम केले, लहानपणी लहानपणी सगळं केलं, पाणी शेतातले भरणं, वगैरे हे सगळे बकऱ्याच्या काम. मागे, ढोराच्या मागे, हो. लहानपणी सगळं केलं. आणि त्या भूमिका तुम्हाला कामी येत असतील ना पण आता खूप कुठे? खूप कारण हे सगळं जगण्यातल्या गोष्टी आहेत ना. जेव्हा हो. कुठं कॅरेक्टर असं मिळतं ना, बरोबर. तर मग आपल्या पाहण्यातल्या गोष्टी आहेत. आता हो. एका हो, हो. कुठं कॅरेक्टर मिळालं की त्याच्या हालचाल, त्याच्या हावभाव, ऑब्झर्वेशन आणि अभिनय हे बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आपण थोडा दुर्लक्ष करतो पण असतात या गोष्टी. आणि ग्रामीण भागातून असं एका विशिष्ट अशा स्टेजवर पर्यंत पोहोचणं म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं होतं की तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल किंवा काय? म्हणजे एक झेप कुठपर्यंत तुम्हाला काय वाटलं ते काय उद्देशाने हे सुरू केलं? मी जेव्हा नाटकात काम करायचो, मी पुसद मध्ये पीएन कॉलेज आहे आपलं, आपण कॉलेजवरून आलो ना, त्या कॉलेजमध्येच खरं तर मी नाटकात ऍक्टिंग करायला लागलो. बरोबर. मग तिथून मी पासआउट झालो आणि आता करायचं काय मग? तर मग अमरावतीला फिल्म मेकिंगचा कोर्स करत होतो. तर पासआउट तर झालोच होतो, ग्रॅज्युएशन झालंच होतं. तर मग बाबा म्हणले मास्टर पण करून टाक. आमच्या फिल्म मेकिंगच्या कोर्सच्या बाजूलाच VME कॉलेज आहे. तिथं मी MA मराठीला ऍडमिशन घेतलं. MA मराठीला तिकडे. अच्छा. आणि तिथं पण त्या कॉलेजला पण नाटकं, ऍक्टिंग वगैरे सुरूच होती. नंतर फक्त तेवढं करायचो. माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की आपण एवढं पुरतच करू शकतो, आपण काय. तर आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे प्राध्यापक डॉक्टर मंगेश बनसोड सर हे गेस्ट म्हणून आले होते. अच्छा. तर त्यांनी माझं नाटक पाहिलं, मी लिहिलेलं, मी डिरेक्ट केलेलं. तर त्यांनी मला सांगितलं होतं तू अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स का ट्राय करत नाहीस, ते एकदा ट्राय कर म्हणे. मग तिथे गेल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो या सगळ्या गोष्टी आणि जमू शकतात. आणि त्यानंतरही मी खूप प्रयत्न केले की आपल्या इकडे वर्कशॉप घेऊन एक टीम तयार करून. बरोबर. म्हणजे नाटकाचं एक आपण, कारण आपल्या इकडे नाटकाचं नाही तेवढा क्रेज नाही असं. पण तुम्हाला असं गावातून कधी विरोध झाला की काय? मग म्हणजे जसं की तुम्ही आता हे करतायत घरून की हे करू नको बाबा? कधीच नाही. काय असतं ह्या गोष्टीसाठी मी बऱ्याच वेळा बोलतोय, घरचे विरोध का करतात? कारण आपलं क्षेत्र जे आहे, आपलं क्षेत्र किंवा कुठली तुमची आवड जिथं असते त्याच्यावर घरच्याचा कॉन्फिडन्स नसतो. आपण मध्यम वर्गीय किंवा निम्न मध्यम वर्गीयातले आपण लोक आहोत. तर सगळ्यांना काय वाटतं की आपल्या लेकरांना जॉब केला पाहिजे, त्याचं आयुष्य सेटल राहील, एक सेफ करिअर निवडतात. पण आपण जेव्हा कुठली आपली आवड आहे, कुठल्याही क्षेत्रातली असो, ती आवड, त्या आवडीतच आपण करिअर करायचं ठरवलं ना, तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या आई वडिलांना कॉन्फिडन्स द्या की मी हे करू शकतो. त्यांना कन्व्हिन्स पण कॉन्फिडन्स म्हणजे आई वडिलांना वाटलं पाहिजे की हा करेल, आता हा करेल, याच्यात हा आहे. कारण मी पण जेव्हा अकॅडमी ऑफ थिएटर पासआउट झालो ना, तर मी घरी फक्त एवढंच बोलत होतो की मला फक्त 1 वर्ष द्या, जर 1 वर्षात मला काही काम मिळाले नाही तर मी परत येतो, लेक्चरशिप जॉईन करतो कॉलेजला. कारण MA मराठी पण झालं होतं, MA नाट्यशास्त्र पण. बरोबर. मी लेक्चरशिप करतो आणि माझी आवड जी आहे नाटक करत राहतो. पण नशिबानं म्हणा किंवा मग काय काम मिळत गेले आणि टिकून राहिलो. अजून परत यायचा अजून विचार नाही. आता तुम्ही आणखी पुढे जावं अशीच इच्छा व्यक्त करतो. आणि आणखी बऱ्याचशा गोष्टी, आणि दादा ज्या शाळेत इथे शिकले ना त्या शाळेला सुद्धा आपण भेट देऊ, शाळेत सुद्धा जाऊ. जसं आपण कॉलेजवरून आलो तर आता तसंच आपण आता शाळेत सुद्धा जाऊ आणि शाळेतल्या काही ज्या आठवणी आहेत त्या आपण सगळ्या कलेक्ट करू दादांच्या. ठीक आहे, चला. आता आलोत आपण दादांच्या शाळेत आणि प्रतिक्रिया पाहा तुम्ही फक्त मुलांच्या. सगळे मुलं पाहायला लागले. कशात डायलॉग तर आता काय आठवत नाहीत आता तेवढे,
पण माझे सर आहेत, म्हणजे अमरावती विद्यापीठात मी जेव्हा MA मराठी करत होतो तेव्हा माझे सर आहेत प्राध्यापक अशोक थोरात सर, त्यांची एक गझल आहे. आणि म्युझिक डिपार्टमेंटला आमचे दुसरे सर होते कुणाल इंगळे सर, त्यांनी ती कंपोज केली होती. त्यातल्या काही 2-3 लाईनी गाऊन ऐकवतो तुम्हाला. हेही असेच होते, तेही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते. तू भेटलीस तेव्हा, तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही. तू भेटतेस जेव्हा, तू भेटतेस जेव्हा, माझे हे असेच होते. प्रेम असेही असते का, हा प्रेम असेही असते का, कधी कुठेही बसते का, प्रेम असेही असते का. मनास लागे ओढ मनाची, मनास लागे ओढ मनाची, शरीर दुय्यम असते का, प्रेम असेही असते का. धन्यवाद. आता आलो तर आम्ही शाळेतून दूर आलो, कारण शाळेत इतकी गर्दी जमली आणि सगळे विद्यार्थी शिक्षक सगळे दादांना पाहण्याकरिता ऐकण्याकरिता तिथे जमले होते. तर थोडा लांब आलो आम्ही, कारण बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या आपल्याला. तर असं जेव्हा तुम्ही शाळेत जायचे, या शाळेत जिथून तुमची जडणघडण झाली आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही तिथूनच सुरुवात झाली समजा, तर शाळेत कधी तुम्हाला अशा गोष्टी आढळल्या का, म्हणजे जेव्हा तुम्ही शाळेत जायचे आणि शरीर यष्टी जे तुमची होती की उंची कमी असल्यामुळे कधी कोणी चिडवलं, अशा काही घटना कधी घडायच्या का शाळेत? नाही, शाळेत नाही कधी घडल्या, पण गावात अशा असतात काही लोक असतात ते गावात घडायच्या, पण शाळेत नाही कधी घडायचं. शाळेत मी सगळ्यांचा लाडका विद्यार्थी होतो आणि मित्र पण होतो. कारण आता आपल्यासोबत एक मागे बसून होता माझा क्लासमेट, तो माझा जवळपास बॉडीगार्ड असल्यासारखा असायचा शाळेत, आणि तो माझ्यासोबतच असतो. अजून 2-3 जण आहेत, महेश मस्के, पेंढारकर, भूषण भोकरे, दीपक पोले. आता दीपक पोले आपल्या इथे हे आहेत, मेडिकल ऑफिसर आहे, डॉक्टर आहे. असे बरेच जण असतात, पण चिडवायचा शाळेत नाही प्रश्न आला. पण गावात गावात वगैरे असं होते. मग कधी तुम्हाला असं डिमोटिवेट झालं किंवा काय, बऱ्याच गोष्टी असं घडल्या? नाही, मला डिमोटिवेट तर व्हायचंच, कारण काय असं नाही होत असं नाही, किंवा आपण हे पण म्हणू शकत नाही मला या गोष्टीचा त्रास होत नाही, ते होतोच. पण खरं कारण मी ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मी एकाकी पडलो होतो. म्हणजे मला माणसांची भीती वाटायची, 4-5 माणसं दिसली की तिकडे जायचं नाही. त्याच्यामुळेच मग जेव्हा मी ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन घेतलं ना, त्यामुळे मी कॉलेजला त्याच्यामुळेच जायचो नाही. अच्छा. मी घरातच राहायचो. नंतर मग ते नाटकात आल्यानंतर मग ते आवडायला लागलं आणि माणसाची संगत आवडायला लागली. बरोबर. तेव्हापासून मी जरा पॉझिटिव्ह जास्त झालो. पण असं कधी तुम्हाला काय सांगावं असं वाटेल की कधी एखादा मुलगा असतो ज्याची म्हणजे शरीरयष्टी अशी असते किंवा स्पेशल चाइल्ड्स असतात काय, तर त्याला समाजातल्या लोकांनी कसं ट्रीट करायला पाहिजे? कारण आपण बरेच आता काय समाजातल्या लोकांनी कसं ट्रीट करायला पाहिजे ती अपेक्षा ना, आपण समाजाला कसं ट्रीट केलं पाहिजे हे मला जास्त बेटर वाटतं. कारण काय, समाजाला एक चेहरा नसतो, एक तोंड नसते, 1000 तोंड असतात. प्रत्येक तोंडाला आपण गप करू शकत नाही. त्याच्यामुळं आपण अशी पर्सनॅलिटी बनवायची आपली स्वतःचीच की जेणेकरून समाजातल्या लोकांनी आपल्याला इज्जतीनंच पाहिलं पाहिजे. मग भले तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, त्या क्षेत्रात तुम्ही तुमचं 100% द्या. आणि गोष्टीतलं प्रत्येक गोष्टीमध्ये एक पॉझिटिव्ह असतो आणि एक निगेटिव्ह असतो. सो तुम्ही निगेटिव्हकडे जर जास्त आकर्षित होत असाल तर तुमच्या अंगात, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमच्या सायकोलॉजिकल हेल्थमध्ये निगेटिव्हनेस जास्त येतो. त्यातलीच आपण एक पॉझिटिव्ह गोष्ट शोधायची की आपला पॉझिटिव्ह काय आहे, प्लस पॉईंट काय आहे, तर त्या गोष्टीकडे जास्त फोकस ठेवायचा. आम्ही आठवली गोष्ट म्हणून सांगतो, लॉकडाऊनमध्ये मी
असंच डिप्रेस झालो होतो, कारण काम बंद होते. बरोबर. हो. फक्त सिरियलचेच काम होते का, म्हणजे हवाविद्यात चालू होतं किंवा मग नाटकं बंद होते. तर थोडासा डिप्रेस झाल्यासारखं झाला होतं. माझा मित्र आहे, सायकोलॉजिस्ट आहे, माझा बॅचमेट. तर मी त्याच्याकडे भेटायला गेलो होतो. त्याला सांगितलं की अरे मला जरा असं असं होत आहे. तर त्याने गोष्ट सांगितली मला, सायकोलॉजिस्टने. तर बोला काय अंकुर म्हण की जे तुमची मानसिक प्रकृती असते किंवा सायकोलॉजिकल हेल्थ आहे, किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता किंवा तुम्ही काही टेन्शनमध्ये असता, त्यातून बाहेर पडण्यासाठी कधीच कुठली गोळी नसते. बरोबर. तुम्हाला जास्तीत जास्त गोळ्या कुठल्या दिल्या जातील? झोपेच्या, शांत राहण्याच्या. तुम्हाला ह्या कंडिशनमधून स्वतःला बाहेर पडायला लागेल. आता तू ह्या कंडिशनमध्ये आहेस ना, तर तू स्वतःला किती एंगेज करून ठेवू शकतोस ते बघ. मग त्या वर्षी मी शास्त्रीय संगीताचा ॲडमिशन घेतला आणि शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा केला. म्हणजे वर्षभर मी त्यातच असायचो. 1 क्लास असायचा दिवसातून 1-1.5 तासाचा. तो क्लास झाल्यानंतर मग दिवसभर प्रॅक्टिस, म्हणजे स्वतःला बिझी ठेवणं, असं या सगळ्या गोष्टी. तिसरीच गोष्ट अशातही वाटते की जर कोणी आपल्याला चिडवत असेल, डिवचत असेल, तर त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामावर फोकस ठेवायचा. बरोबर. आणि आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं. आता हे शास्त्रीय संगीतासोबत आणखी काय काय जमतं समजा तुम्हाला? आहे बरोबरच काय काय करून ठेवलं मी. म्हणजे सगळे कलागुण तुम्ही जोपासून ठेवलेत असं? जोपासून म्हटल्यापेक्षा मला आवड आहे त्या गोष्टीची. मी पुसदला शिकत असताना ATD ला ॲडमिशन होतं माझं. ATD शिकत होतो. मग कंप्लीट नाही केलं, ती गोष्ट वेगळी. त्याच्यानंतर स्टेनोग्राफी केलं, ते पण कंप्लीट नाही केलं, एक्झाम नाही दिली, ते पण अर्ध वर्ष ठेवलं. टायपिंग केलं, फोटोशॉप केलं, पेज मेकर केलं, म्हणजे सगळं त्या क्षेत्राशी रिलेटेड सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता हे सगळं होत असताना आता 2 वर्षापूर्वीच परफॉर्मिंग आर्टमधून मी नेट एक्झाम पास आहे आणि हँडिकॅप प्रवर्गातून भारतातून पाहिलं आहे. तर ते पण एक करून ठेवायचं. आणि आता PhD प्रोसेस चालू आहे. लवकरच PhD ॲडमिशन होईल. करत राहायचं, खाली रिकाम बसल्यापेक्षा करत राहायचं. आणि आजचा हा पूर्ण दिवस आपण सोबत राहिलो आणि हेच पुसद शहरातील आपल्या ग्रामीण भागामधून कसा एखादा कलाकार पुढे जाऊ शकतो. म्हणजे लोकांचं खच्चीकरण असतं की आपण करू शकत नाही, काही म्हणजे शहरातले म्हणा किंवा मेंटॅलिटी अशी असते की आपण या गोष्टी करू शकणार नाही, आपल्याला जमणार नाही, त्या आपण त्या क्षेत्रासाठी बनलो नाही. तर असं काही नसतं. आपण खरी जर इच्छा असली, इच्छाशक्ती प्रबळ असली तर आपण काहीही करू शकतो. एक व्यक्ती काहीही करू शकतो. तर हीच गोष्ट सांगायचा हा उद्देश होता. आणि खरंच अभिमान आहे की दादा आपल्या तालुक्यातले आहेत, पुसद तालुक्यातले आहे. तर अनेक लोक जे असतील, कलाकार असतील, ज्यांना कला क्षेत्रात जायचं आहे, ते दादांना आदर्श, दादा त्यांच्यासाठी खरं तर आदर्श आहेत. तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि दादांसाठी तुमचं प्रेम किती आहे, काय आहे ते कॉमेंटमध्ये सुद्धा कळवा. आणि तुम्हाला काय सांगायचं असेल तुम्ही नक्कीच सांगू शकता. काही विषय नाही सांगायचं, सगळं काही सांगितलेलं आहे. तरी पण तुझ्या यूट्यूब चॅनलसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुसदकर आधी मी पण फॉलो करतो, मी पण बघतो, कारण बघायला आवडतं आणि पुसदच्या चांगल्या चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि तुझ्या ऑडियन्सला पण खूप खूप शुभेच्छा की ते तुला एवढा प्रेम करतात. आणि नक्कीच मी अजून सांगेन की अजून हे फॉलोअर्स वाढत जावं. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि कमेंटमध्ये टाका की आजच्या या ब्लॉगमध्ये काय तुम्हाला अजून पाहायला आवडेल किंवा नेक्स्ट ब्लॉग मध्ये अंकुर दादा सोबत ते पण माझ्यासोबत असेल की कोणाकडून असो की आधीकडून अजून काय हवं ते पण टाका. नक्कीच आम्ही ते फुलफिल करण्याचा नक्की प्रयत्न करू. ठीक आहे, चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.